विनम्र अभिवादन. आजच्या व्याख्यातात गवईताई तसेच सन्माननीय उपस्थित त्यांचे पती व आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका सर्वांना सविनय जय भीम व 2570व्या बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज योगायोगाने म्हणा किंवा काही असेल ते आजच्या दिनी 3 कार्यक्रम आहेत. हे 2 आहेत राष्ट्रीय आणि एक आहे आपला राज्याचा कार्यक्रम. तर राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये तथागत सम्यक संबुद्धाची जयंती ह्या संपूर्ण विश्वामध्ये साजरी केली जाते. त्याचबरोबर कामगार दिन हा सुद्धा राष्ट्रीयच आहे आणि महाराष्ट्र दिन आहे. तर मी ताईंनी न कळत आपल्याला महामंगलसूत्रसुद्धा सांगितलं सुरुवातीच्या काळात की भगवान बुद्धांनी आपल्याला 38 मंगल सांगितले आणि त्यापैकी ताईंनी सांगितले की आपण काय काय घेतलं पाहिजे, काय काय शिकलं पाहिजे. भगवान बुद्धांच्या या वर्णनामध्ये जेव्हा श्रावस्तीमध्ये तथागत भगवान बुद्ध वास्तव्य करत असताना जेव्हा त्यांना एका श्रेष्ठ व्यक्तीने विचारलं की मानवाच्या कल्याणासाठी मानवाच्या जीवनामध्ये सर्वात मंगलकारक काय असेल हे जेव्हा विचारलं तेव्हा भगवान बुद्धांनी 38 मंगल आपल्याला सांगितले. त्यात सांगायचं म्हणजे शिक्षणे महत्त्वाचं. म्हणजे त्या काळी शिक्षणं होती. कला संपादन करा असं त्यावेळेला भगवान बुद्धांनी सांगितलं आणि त्या नकळत आपल्याला ताईंनी सांगितलेलं आहे. म्हणजे काय सांगितलं की शिक्षण घ्या आणि नुसतं शिक्षण घेऊ नका, तर त्याच्यावर तुमचा कुठल्या तुम्ही कॅटेगरीमध्ये बसता त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा हे ताईंनी सांगितलेलं आहे. त्याबरोबर त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला, 4 आर्य सत्य सांगितलं आणि आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं. आज म्हणजे आमच्या तरी कानाला असं ताई आहे की 4 शिव्या इतर धर्माला दिल्या की आम्हाला टाळ्या वाजवतो आम्ही. वा वा वा, काय भाषण केलं माणसाने, काय बोललं. म्हणजे सुषमाताई अंधारे, आमचे अमोल मिटकर काय सांगतात ते तर दुसऱ्या धर्मावर टीका करणे. भगवान बुद्धाचा धम्ममार्ग हा टीका करण्यासाठी नाही तर आत्मसात करण्यासाठी आहे. ताईंनी बऱ्याच वेळा सांगितलं की स्वतः अंगीकारल्याशिवाय तो धम्म होऊ शकत नाही. दुसऱ्यावर टीका करणं म्हणजे धर्म झाला, पण स्वतः आत्मसात करायचं म्हणजे तो धम्म आहे आणि त्याची सुरुवात स्वतःने करायची, दुसऱ्यावर नाही. ताईंनी सांगितलं की स्वतः दुसऱ्याला सांगणं खूप सोपं आहे. दुसऱ्याच्या चुका काढणं खूप सोपं आहे, परंतु स्वतःपासून जेव्हा सुरुवात करतो तेव्हा ती सद्धम्माला सुरुवात होते आणि अधम्म बाजूला जातो. ह्या भगवान बुद्धाच्या आजच्या जयंतीच्या निमित्त झालं. त्याचबरोबर जागतिक कामगार दिन 23 सप्टेंबर 1943ची घटना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री होते आणि तेव्हा मजूर मंत्री असताना त्यांनी खाणीमध्ये कोळशाच्या खाणी होत्या आणि त्या खाणीमध्ये जाऊन खाण कामगारांची समस्या त्यांच्या कानावर बऱ्याच वेळा पडायच्या आणि त्यांनी वेळात वेळ काढला आणि ते खाण कामगारांचं जीवन पाहण्यासाठी ते गेले. जेव्हा ते खाण कामगारांचं जीवन पाहत होते त्यांना तिथल्या इंजिनियरांनी तिथल्या त्या ठेकेदारांनी मालकांनी आतमध्ये जाण्यासाठी खूप विनंती केली, त्यांना त्या मिसगाईड केलं. परंतु बाबासाहेब हे असे होते, एकमेव व्यक्ती होते की त्यांच्या मनात विचार आला तर ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नव्हते आणि त्यांनी त्या स्वतः त्या काळच्या तर अशा जुन्या लिफ्ट होत्या, त्या लिफ्टमधून खाली उतरले, पाहिलं त्यांनी तर आतमध्ये 8-8 दिवस काम करणारे कामगार होते आणि ते कामगार असे कृष्ट झालेले होते. म्हणजे त्यांच्या अंगावर मांससुद्धा नव्हतं पण काम करत होते, त्यांच्या पोटाला अन्न मिळत नव्हतं. एक महिला पाहिली त्यांनी, त्या महिलेला त्यांनी बाबासाहेबांनी पाहिलं तर ती गरोदर वाटत होती. बाबासाहेबांनी त्या महिलेला जवळ घेतलं, विचारलं काय ग बाई तू का गरोदर आहेस का? तर ती म्हणली हो साहेब मी 8 महिन्याची गरोदर आहे आणि तरीसुद्धा तू काम करतेस इथं. तर काय करणार बाबासाहेब? पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी समाज
त्यांना कशाचाही गंध नाही, अंधार कोठडीमध्ये अडकलेले आहेत. आजही आपला समाज असा अंधार कोठडीमध्ये आहे. त्याला थोडासा मार्ग जरी सापडला तरी तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. तसंच बाबासाहेबांना खूप मन गलबलून आलं. बाबासाहेब बाहेर आले आणि त्यांनी इंग्रज सरकारकडे मागणी केली की स्त्रियांसाठी गरोदरपणामध्ये रजा मिळाव्या, पगारी रजा मिळाव्या. हे त्यांनी कायदे करून घेतले. कामगाराला 8 तासाच्या वरती काम मिळू नये, 8 तासाच्या वर जर काम केलं तर त्याला त्याचा मोबदला मिळावा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत स्वतंत्र होण्यापूर्वी इंग्रज सरकारकडून घेतले. म्हणून आज हा आपण कामगार दिनसुद्धा महत्त्वाचा आहे आणि पण तो आपण आपल्या नेहमीच्या स्मृतीमध्ये ठेवला पाहिजे. त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये 108 लोकांचं बलिदान गेलेलं आहे, शहीद झालेले आहे. आणि त्या 108 लोकांचं सुद्धा स्मरण करणं गरजेचं आहे. शाहीर गवारकर असतील, शाहीर अमर शेख असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई जेव्हा महाराष्ट्रापासून वेगळी होत असताना गुजरातला जाण्याचा प्रयत्न होता, तर त्या काळच्या मंत्र्यांना मुंबई ही कशी महाराष्ट्राची आहे ते कशा पद्धतीने त्यांचा तो लढा दिला आणि त्यामुळं आपल्याला महाराष्ट्र मुंबई ही राहिली आणि मुंबई आज भारताचं आर्थिक राजधानी आहे. तर अशा प्रकारे हा आजचा त्रिवेणी असा कार्यक्रम आहे आणि आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका या ठिकाणी येऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. चांगल्या पद्धतीने आपण ऐकलं, श्रवण केलं. ताईंनी सांगितल्याप्रमाणे निसर्गाने आपल्याला 2 कान दिलेले आहेत, एक ऐकण्यासाठी आणि दुसरा सोडून देण्यासाठी, त्याच्यासाठी नाही. तर काहीतरी आपण समजा 100% त्यांचं नाही आपल्या लक्षात राहिलं तर किमान आपण 20% 25% तरी लक्षात राहून ठेवून आपण त्याच्यावर अंमलबजावणी करावी. ताईंनी त्यांच्या मनाचं काहीच सांगितलेलं नाही. तथागतांनी सांगितलेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आणि तुम्ही ऐकलेलं याच गोष्टी आत्मसात करायच्या आहेत. तर मी आता बराच टाईम झालेला आहे, तर मी माझ्या ठाणामीर परिवाराच्या वतीने व शाक्यमुनी मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट या रत्नसंभव बुद्ध विहाराचे अध्यक्ष तसेच रमाई महिला संघाच्या वतीने, ताई आमच्या इकडं रमाई महिला संघ खूप चांगल्या प्रकारे काम करतं. आमच्याकडच्या महिला थोड्याशा कमी शिकलेल्या आहेत तरीसुद्धा त्या ऐकून म्हणा किंवा वाचनातून चांगल्या प्रकारे आता त्या अभ्यास करत आहेत. तुमच्यासारख्या होतकरू आणि अभ्यासू व्यक्ती जर त्यांना मार्गदर्शन भेटलं तर आणखी त्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतील. तर रमाई महिला संघाच्या वतीने मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा मंगल कामना देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय हिंद.